नमस्कार मित्रांनो, माझे नाव ओम धोंडीराम बिराजदार. मी इयत्ता 12वी सायन्समध्ये शिकत आहे. जय भारत ज्युनियर कॉलेज दापका इथे शिकत आहे. आज मी माझ्या सायन्स प्रोजेक्टबद्दल माहिती देणार आहे. तर माझ्या प्रोजेक्टचे नाव पावसापासून कपडे वाचवणे हे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे. माझ्या प्रोजेक्टचा परिचय. पावसाळ्यात कपडे ओले होतात आणि खराब होतात. ही समस्या सोडवण्यासाठी मी एक छोटासा मॉडेल तयार केलेला आहे, जो पावसापासून सुरू होतो, कपडे आपोआप मध्ये खेचतो. यामुळे कपडे सुरक्षित राहतात आणि कोरडे राहतात. माझ्या प्रोजेक्टला लागणारे साहित्य: कार्डबोर्ड गिअर, रेन सेन्सर, DC मोटर, 9 वॉटच्या 3 बॅटरी, वायर कनेक्शन, एक 5 वॉट रेला. माझ्या प्रोजेक्टची प्रक्रिया: सर्वप्रथम एक DC मोटर आहे, त्यानंतर एक दांडी लावलेली आहे, त्याच्यावर कपडे आहेत आणि एक वॉटर सेन्सर आहे. 3 बॅटऱ्या आहेत, एक 5 वॉटचा रेला आहे, 3 ऑन ऑफ स्विच आहेत आणि इलेक्ट्रिक कनेक्शन दिलेलं आहे. तर इथे एक आहे वॉटर सेन्सर. आपला 9 वॉट बॅटरीवर पूर्ण सेटअप कंप्लीट आहे. तर आपण हा मेन स्विच ऑन करू, नंतर हा रेलाचा स्विच ऑन करू आणि हा स्विच आपला पहिलाच ऑन असेल. याची प्रक्रिया अशी होती की आपण जसं वॉटर सेन्सरवर पाणी पडलं की कपडे आपोआप मध्ये जातात आणि जसा पाणी हटलं की बाहेर जातात. म्हणजे जसा पाऊस सुरू होईल तसा कपडे मध्ये जातील आणि जसा पाऊस बंद होईल तसे कपडे बाहेर येतील. तर प्रक्रिया: आता हे ओला कपडा, म्हणजे आपण पाणी नाही घेतलं, ओला कपडा घेतलेला आहे. आता जसा ओला कपडा सेन्सरवर ठेवला, मध्ये गेला, जसा ओला कपडा काढला, बाहेर आला, जसा ओला कपडा ठेवला, मध्ये बाहेर आला. म्हणजे प्रोसेस अशी होती याची. कारण आपले जसा पाऊस येईल, जसा पाऊस येईल तसं मध्ये जाणार आणि जसा पाऊस थांबल तसं बाहेर येणार. ही माझ्या प्रोजेक्टची पूर्ण प्रक्रिया. माझ्या प्रोजेक्टचा उपसंहार: हा प्रोजेक्ट सोपा आणि उपयोगी आणि कमी खर्चात होणार आहे. भविष्यात ही यंत्रणा सुधारून प्रत्यक्षात वापरण्यात आणता येईल. धन्यवाद.